केंद्रप्रमुख पदासाठीची स्पर्धा परीक्षा म्हणजे हजारो उमेदवार, प्रचंड मेहनत आणि पद मात्र एकच. पण जरा विचार करा, समजा अंतिम यादी लागली आणि 2 उमेदवारांना अगदी सारखे, अगदी तंतोतंत सारखे गुण मिळाले, मग आता काय होणार? निवड नेमकी करायची कोणाची? याच गुंतागुंतीच्या पण तितक्याच इंटरेस्टिंग निवड प्रक्रियेबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. बघा, हा प्रश्न फक्त उमेदवारांनाच नाही तर निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही पडतो की अरेच्या 2 उमेदवार, दोघंही पात्र, दोघांनीही सारखीच मेहनत घेतलेली आणि गुणही अगदी सारखे. मग आता संधी द्यायची कोणाला? पण हे काही नशिबावर किंवा चिठ्ठ्या टाकून ठरत नाही बरं का? नाही. यासाठी एक पक्की ठरलेली अशी कार्यपद्धती आहे. तर ही आहे समान गुणांची समस्या, ज्याला आपण टाय ब्रेकिंग प्रॉब्लेम म्हणतो. आणि हा टाय मोडण्यासाठी म्हणजे हा तिढा सोडवण्यासाठी एक अतिशय स्पष्ट आणि अधिकृत पद्धत वापरली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे नियमांवर आधारित आहे. म्हणजे इथे कुणाच्याही वैयक्तिक मताला किंवा पसंती-नापसंतीला अजिबात वाव नसतो. चला तर मग पाहूया हे नियम नेमके आहेत तरी काय. तर हे नियम आले कुठून? तर या संपूर्ण प्रक्रियेचा आधार आहे महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय. हा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने 5 ऑक्टोबर 2015 रोजी जाहीर केला होता आणि याच शासन निर्णयात हे टायब्रेकरचे सगळे नियम अगदी स्पष्टपणे डिटेलमध्ये दिलेले आहेत आणि त्यामुळेच ही संपूर्ण निवड प्रक्रिया एकदम पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पडते. ओके, तर प्राधान्यक्रमाचे पहिले स्तर. चला आता आपण थेट त्या नियमांकडे वळूया. जेव्हा गुण समान असतात तेव्हा निवड समिती सगळ्यात आधी काय बघते? कोणते निकष तपासले जातात? चला जाणून घेऊया. ओके, तर पहिला आणि दुसरा टप्पा. बघा, नियमाप्रमाणे सगळ्यात पहिला निकष आहे उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे का? जर उत्तर हो असेल तर त्या उमेदवाराला थेट प्राधान्य मिळतं. पण केंद्रप्रमुख परीक्षा ही विभागीय परीक्षा आहे, म्हणजे उमेदवार आधीपासूनच नोकरीत असतात. त्यामुळे हा नियम इथे लागू होण्याची शक्यता खूपच कमी, म्हणजे अगदीच क्वचित असते. म्हणूनच बहुतेक वेळा थेट दुसरा नियम वापरला जातो आणि तो नियम आहे वय. हो, 2 उमेदवारांमध्ये जो वयाने मोठा असतो त्याला प्राधान्य दिलं जातं. पण थांबा, कहाणी ट्विस्ट आहे. समजा दोन्ही उमेदवारांचे गुण तर सारखेच आहेत, पण त्यांची जन्मतारीखही एकच निघाली तर? म्हणजे वयसुद्धा अगदी तंतोतंत समान. आता काय करणार? अरे बापरे, अशा वेळी ही प्रक्रिया आणखी एका पायरीवर पुढे सरकते. शिक्षण आणि अनुभव. आता जेव्हा वय पण सारखं ठरतं तेव्हा तिसऱ्या टप्प्यात तपासली जाते ती म्हणजे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांचा अनुभव. बघूया बरं यात कोणाला प्राधान्य मिळतं. इथे ना एक खूप रंजक नियम आहे. जर वय समान असेल तर सगळ्यात आधी बघितलं जातं की दोन्हीपैकी कोणाकडे उच्च शैक्षणिक पात्रता आहे. म्हणजे उदाहरणार्थ एकाकडे फक्त पदवी आहे आणि दुसऱ्याकडे पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री आहे, तर मग त्या मास्टर डिग्रीवाल्याला पसंती मिळते. पण आता समजा दोघांची शैक्षणिक पात्रता ही अगदी सारखीच असेल तर मग मग बघितलं जातं की त्या पदासाठी जी किमान पात्रता ठरवली आहे, म्हणजे समजा पदवी, तर त्या पदवी परीक्षेत कोणाला जास्त टक्केवारी किंवा जास्त गुण आहेत. ज्याची टक्केवारी जास्त त्याला प्राधान्य. आणि विचार करा जर शैक्षणिक गुण सुद्धा समान ठरले तर मग एक अत्यंत महत्त्वाचा निकष समोर येतो आणि तो म्हणजे सेवेतील ज्येष्ठता, म्हणजे सिनियरिटी. ही विभागीय परीक्षा असल्यामुळे हा नियम खूपच महत्त्वाचा ठरतो. इथे बघितलं जातं की कोणत्या उमेदवाराची सेवेत रुजू होण्याची पहिली तारीख म्हणजे फर्स्ट जॉईनिंग डेट आधीची आहे. जो आधी जॉईन झाला तो सिनियर आणि त्यालाच निवड प्रक्रियेत प्राधान्य दिलं जातं. शेवटचा निकष. आता फक्त एक कल्पना करा. 2 उमेदवार, त्यांचे गुण सारखे, वय सारखं, शिक्षण सारखं, टक्केवारी सारखी आणि सेवेतील ज्येष्ठता म्हणजे जॉईनिंग डेटसुद्धा अगदी तंतोतंत सारखी. हे सगळ्यांच्या सगळं सेम टू सेम. ही एक खूपच दुर्मिळ परिस्थिती आहे, नाही का? पण नियम बनवणाऱ्यांनी याचाही विचार केलाय. अशा वेळीसुद्धा ही प्रक्रिया थांबत नाही. त्यासाठी एक अंतिम, फायनल निकष ठेवलेला आहे. ही एक अशी परिस्थिती आहे जी खरं तर प्रत्यक्षात जवळजवळ कधीच येत नाही, पण तरीही जर हे सर्वच्या सर्व निकष समान ठरले तर निवड प्रक्रिया थांबत नाही. मग एका अशा नियमाचा वापर केला जातो जो ऐकल्यावर कदाचित थोडा विचित्र वाटू शकतो. आणि तो शेवटचा अंतिम, फायनल नियम आहे उमेदवाराच्या नावाचं इंग्रजी आद्याक्षर. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं.
नावाचं पहिलं अक्षर. ज्या उमेदवाराच्या नावाचं इंग्रजी स्पेलिंग अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार म्हणजे ABC या क्रमाने आधी येतं त्याची निवड केली जाते. हा नियम म्हणजे अक्षरशः जेव्हा बाकीचे सगळे पर्याय संपतात तेव्हा वापरला जाणारा शेवटचा उपाय आहे. निवडीचं सार. बरं, आतापर्यंत आपण हे सगळे नियम पाहिलेत, अगदी नावाच्या पहिल्या अक्षरापर्यंत. पण या सगळ्या नियमांच्या गर्दीत प्रत्यक्ष व्यवहारात म्हणजे प्रॅक्टिकली निवडीचं सार काय आहे? खऱ्या अर्थाने कोणत्या गोष्टी निर्णायक ठरतात? थोडक्यात सांगायचं तर नावाच्या आद्याक्षरापर्यंत पोहोचण्याची वेळ व्यवहारात जवळजवळ कधीच येत नाही. खरं तर बहुतेक प्रकरणांमध्ये जर टाय झालाच तर निर्णय फक्त 3 मुख्य घटकांवरच होऊन जातो. पहिला म्हणजे वय, जिथे वयाने मोठ्या उमेदवाराला पसंती मिळते. दुसरा म्हणजे उच्च शिक्षण. आणि तिसरा जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे सेवेतील ज्येष्ठता. हे 3 घटकच खऱ्या अर्थाने उमेदवाराची अंतिम निवड ठरवतात. तर ही आहे केंद्रप्रमुख परीक्षेतील समान गुणांची गुंतागुंत सोडवण्याची संपूर्ण पद्धत. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की शासकीय निवडीतील प्राधान्यक्रमाची ही पद्धत, जिथे वयापासून ते अगदी नावाच्या अक्षरापर्यंतचे निकष लावले जातात, ती खरंच सर्वात योग्य आहे का? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.